1 2 3 1 2 3 स्टार्ट. नमस्कार आवाज येतो तुझा? नमस्कार मंडळी. आवाज आला तुझा? हा नेहमी असंच करतो. नमस्कार आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओंकार चॅनल वरती. आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळा असणार आहे. आज ट्रॅव्हल व्हिडिओ नसणार आहे आजचा, ते तुम्हाला कळलंच असेल. पाठी बॅकग्राऊंड आमचं घर, घरीच बसलो आम्ही. सो आज व्हिडिओ असा असणार आहे की थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल. वी विल बी रिॲक्टिंग ऑन आवर ओल्ड फोटोज, जे आमचे जुने फोटोज आहेत. सो आज तुम्हाला जुने तन्वी आणि ओंकार बघायला मिळतील. स्केलेटन ते त्यांना समजेलच काय स्केलेटन किंवा काय. सो जे काय फोटोज असतील आम्ही आता ज्या ते तुम्हाला आधी इथे सेंटरला दिसतीलच, मध्येच ओंकार पॉपअप करेल आणि ते आल्याच्या नंतरच आम्ही रिॲक्ट करू. सो इथे खाली आम्ही लॅपटॉप ठेवलाय फोटोज बघायला आता व्हिडिओ पुरता. तो जसे फोटोज येतील तसं आपण सुरू करू. सो ये है पहला फोटो आपके कंप्यूटर स्क्रीन पे. सो पहिला फोटो, तुला काय बोलायचं या फोटो बद्दल? तुमच्या काही रिॲक्शन? पहिला फोटो कॉलेजचा पहिला फोटो म्हणजे आमच्या दोघांचा एकत्र. आणि पण बघ जरा इथूनच म्हणजे सुरुवात झालेली. म्हणजे असा एक कॉन्फिडन्स येतो ना की नाही म्हणजे आता करायची तर हीच पाहिजे आयुष्यात, कोण लोक हीच पाहिजे आपल्याला. तसा वाला हा फोटो होता कॉलेजमध्ये. हा, सो आमचा हा पहिला फोटो आहे एकत्र. पण तेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो असं काय. हा, ह्याचं जे ऐकलं ते ह्याच्या बाजूने होतं. माझ्यासाठी हा फक्त मित्र होता माझा. पण आम्ही एका कॉलेजमध्ये असल्यामुळे तो हा साडी डेचा फोटो आमचा पहिला फोटो एकत्र काढले. हा व्हिडिओ तुम्हाला फोटो तुम्हाला दिसतोय तुमच्या स्क्रीनवरती. सो तो ह्याचा आहे. मी ओळखत नव्हती तेव्हा, पण हा मला आवडतो त्याचा फोटो. छान दिसतोय या फोटोमध्ये, गुड. सो हा माझा खूप आवडता फोटो आहे ओंकारचा. एकदम हँडसम दिसतोय ह्याच्यामध्ये हा. म्हणून मला आवडतो हा फोटो, म्हणून हा टाकलाय. तर नेक्स्ट हा दुसरा फोटो, अजून एक. तिसरा फोटो अजून एक तुम्हाला दिसत असेल. हा कानेरी केव्हचा फोटो आहे. तेव्हा 2018 2018चा फोटो आहे. हे सगळे जे फोटो ते जुने 2018 19. आता जे लास्टचे दोन बघितले ते 2018 सालचेच होते. 2018 मध्ये त्याने मला प्रपोज केलं. त्याच्यानंतर 2017चे पण असतील काय काय. तेव्हा चष्मा होता मला. आता मी रिसेंटली लेझर ऑपरेशन करून तो चष्मा काढलेला. 2 वर्ष झाले असतील. गेल्या वर्षी 2023 कॉलेजमध्ये आला चष्मा होता. कॉलेजमध्ये असताना म्हणजे सगळ्या गोष्टी चालायच्या ना. म्हणजे ते दाढी वगैरे ठेवली, मूस ठेवली कशी पण, केस. पण तेव्हाच हा चांगला दिसायचा. ओके, हे बाळ, हे गोड बाळ जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर ते आता तितकं गोड राहिलेलं नाही मित्रांनो. ते आता असं लहान असतानाचा हा, ते आता असं झालं हे असं. आणि आमचं जुनं घर तेव्हा म्हणजे भरपूर लाड व्हायचे. आता कोण लाड तेवढं करत नाही. आता सगळे घराच्या बाहेर हकलतात, जा तू बाबा. काही घराच्या बाहेर, कोणाला घराच्या बाहेर वगैरे हाकलत नाही. पण हा कधीचा फोटो आहे, तुला काय आठवतंय का ओंकार? फोटो म्हणजे हा जो फोटो जो काढलेला आहे ते आधी रोल वाले कॅमेरे यायचे ना, रोल टाकून मग तो कॅनॉनचा काहीतरी कोणता तरी तो कॅमेरा क्लिक करायचा. मग ते झाल्याच्या नंतर रोल त्याचा स्क्रोल करायचा. तेव्हाच्या टायमाचा तो फोटो आहे. पण आय गेस मला वाटतं हा नवीन घर आपलं बनलेलं तेव्हाच आहे का? आधी घर खूप वेगळं होतं आमच्या आजोबांनी जेव्हा. हे मुंबईचंच घर 2000 सालामध्ये ते बांधलेलं आहे घर. तर तेव्हाचाच फोटो येतो.
येस. हा फोटो फिनिक्स मॉलचा आहे. सेम म्हणजे कॉलेज वगैरे आम्ही काहीतरी मूवी बघायला आम्ही गेलेलो तेव्हाचा हा फोटो काढलेला आहे. जुने फोटो बघताना मलाच आता असं होतंय कुठून हे आलंय सगळं असं. लोक उलट असतं की फ्युचरचे फोटो असे मस्त, पास्टचे फोटो जुने असे किती छान होतो आपण किंवा कसे होतो आपण, आता आपण चांगले आहोत. तर आमचं होतं की रिव्हर्स आहे. चला नेक्स्ट. येस हा फोटो जेव्हा टॅटू काढलेला आहे त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी आहे अजून पण आमच्या काढलेला आहे. टॅटू हात भरपूर सुजला होता माझा. फर्स्ट टॅटू होता माझा आयुष्यातला. तो पण ते टी लिहिलंय नावाचं तन्वी या नावाचं जे होतं म्हणून मी पाठवलेलं की बाबा हे करू शकतो का आपण, तर ते काढलेलं आहे. काय केले, काय एक्सप्रेशन दिले, टी या नावाचं असं केलं. नेक्स्ट फोटो. आयुष्यातला आमच्या दोघांचा एकत्र केलेला पहिला फोटोशूट, तेव्हा खूप क्रेज होता फोटोशूट करायला. येस 2019. तेव्हा आम्हाला डेट करून 1 वर्ष होणार होतं. त्याच्या आधी असं मी डिसाइड केलं की आपण एकत्र असं फोटोशूट करूया. आणि फोटोशूट करतानाचा काय जोक आहे मुंगर जरा सांगशील का तू प्लीज. फोटोशूट म्हणजे असं आमच्या टी शर्ट वरती ना ऍक्च्युली पाठीमागे ते टुगेदर सिंग लिहिलेलं आहे आणि खाली आम्ही डेट टाकलेली 2018. तर ती इयर आम्ही टाकलेलं. तर ती डेट आम्हाला बसवायची होती की कसं आम्ही करू शकतो. तर त्याच्यामुळे मी तिला खांद्यावरती उचललं होतं आणि तसाच एक तो फोटो काढलेला आहे कॅमेरामॅनने. आणि ह्या जेव्हा फोटोशूट करत होतो तेव्हा कॅमेरामॅन आम्हाला आम्ही एवढे हसलो असतो त्याच्यावरती. म्हणजे आमचं फोटोशूट चालू होतं आणि आम्ही हँगिंग गार्डनला गेलेलो फोटोशूट करायला. का केलेलं फोटोशूट म्हणजे काहीही तेव्हा मूर्खासारखं किंवा करायचं. तेव्हा 1 वर्ष होतं तर आपण फोटोशूट करूया. तेव्हा खूप DSLRचा क्रेज होता. तर तो फोटोग्राफर आम्हाला बोलतोय हा आता झालं, आता तिथे जाऊन प्रेम करा. आता झालं, आता इथे जाऊन प्रेम करा. सो हे तेव्हाचा फोटो आहे त्या फोटोशूट मधला. नेक्स्ट. येस ये है लहानपणीचा फोटो हिचा. गोड. ते लहानपणीचे भरपूर फोटो आहेत माझे. फोटो म्हणजे कोणी जास्त काढलेच नाहीत, आहे ते 2-3 सिलेक्टेड फोटो आहेत. आणि ते फोटो पण असे आहेत की काय बोलतात एकदम म्हणजे जेव्हा पण फोटो ते बघतात तेव्हा एकदम कोण ना कोणतरी हसतच. हा फोटो जो आहे मी गेलो होतो पुण्याला आणि हिला मी सांगितलेलं नव्हतं की मी येतोय करून. आणि तेव्हा सेकंड इयरला होती ना. मी हिला सारखं बोलत कधी निघणार आहेस. आणि मी ऑलरेडी आदल्या दिवशी आलो होतो पुण्यावरून आणि मी गेलो होतो हिला भेटायला. सो तेव्हा एकदम अचानक भयानक हिला भेट दिली होती. तेव्हाचा हा कॉलेजमधला फोटो आहे कॉलेजच्या बाहेरचा. तेव्हा आम्ही 6 महिने लॉंग डिस्टन्स मध्ये होतो. येस म्हणजे आयुष्यात लॉंग डिस्टन्स पण एक्सपिरियन्स केलाय आम्ही. तो हा तेव्हाचा फोटो आहे. आणि आयुष्यात पहिल्यांदा दिलेलं मला सरप्राईज आहे. पहिलं आणि शेवटचं. ह्याला अंडरलाईन करा प्लीज. पहिलं आणि शेवटचं. चला नेक्स्ट फोटो. अगेन सेम गोड सुंदर छान वेगवेगळे म्हणजे आधीपासूनच क्रिएटिव्ह. कधी असा फोटो. मी काय क्रिएटिव्ह नव्हते. माझी मम्मी असं करायची की काय पण नवीन कपडे आणले की पहिला ते घालायचे, आल्या घरी घालायचे आणि तेव्हा कुठे फोटो
कॅमेरा आमच्या घरी नव्हता, जवळच फोटोग्राफ म्हणजे फोटो स्टुडिओ होते पहिला, सो तिथे जायचं आणि फोटो काढायचा. म्हणजे ऑन ज्या दिवसासाठी घेतले त्या दिवसाची वाट पण नाही बघायची, आणलं की लगेच घालायचा घरी येऊन. कारण का तेव्हा केस तर तुम्ही बघतातच पोरग्यांसारखे, चला फोटो काढायला. आणि म्हणजे एवढे फोटोज होते आणि मी अशी होती लहानपणी की फोटो कोण आलं घरी पाहुणे की मी त्यांना तुम्हाला माझे फोटो बघायचे आहेत आणि मी त्यांना माझे सगळे ते फोटो दाखवायचे. फोन वगैरे नव्हे, आत्ता आलाय फोन आणि सगळं. तेव्हा सगळ्यांनी, मी एकुलती एक आहे माझ्या आईवडिलांची, तर त्यामुळे ते असं होतं की कौतुकाने एवढा फोटोचा गट्टा होता. आणि मग त्यातले कोण नाते कोणाला कुठला फोटो आवडतो की आम्ही हा घेऊन जातो. पहिला आमच्याकडे पण असे खूप सारे आहेत मम्मीच्या फ्रेंड्सचे किंवा कोणाचे ज्यांना मी ओळखतच. आणि माझ्या लहानपणीच्या अल्बम मध्ये बारशाच्या कोणाचे तरी असे रॅन्डम फोटो आहे एका व्यक्तीचा, तो मला माहितीच नाही की ती कोण आहे, पण असेच पहिला लोक घ्यायचे एकमेकांचे फोटोज की मग ते एक आठवण की हा आम्ही घेऊन जातो. असं करून मी ते अक्षरशः संपले, तर एवढेच बाकी आहेत माझ्याकडे. आणि आता मला असं वाटायला लागलं की मी का दिले लोकांना फोटोज. सो येस, सो हा आमचा गेटवेचा फोटो आहे. सेकंड अॅनिव्हर्सरी डेटिंग, म्हणजे आम्ही डेट करून, आता डेटिंग अॅनिव्हर्सरी असं जरा ते चीजी वाटतं. म्हणजे 2 वर्ष आम्हाला पूर्ण झालेली डेट करून. सो आम्ही असं करायचो किंवा करतो की आमचं जेव्हा ज्या दिवशी याने मला प्रपोज केलं, सो त्या दिवशी मग काहीतरी स्पेशल डिनरला जा किंवा काय. आणि हा तेव्हाचा फोटो जेव्हा आम्हाला 2 वर्ष झालेले. आणि आम्ही पहिल्यांदा असं मोठ्या 5 स्टार मध्ये 7 स्टार मध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्ही ताजला गेलेलो तेव्हा डिनरसाठी. सो गेटवेला हा फोटो काढलेला आणि मग नंतर आम्ही ताजला डिनरला गेलेलो होतो. हा तेव्हाचा फोटो आहे. तेव्हापासूनच चालू खर्च. नेक्स्ट आमचा आजचा फोटो आहे जेव्हा जेवायला बसले होतो हॉटेल शामियाना ताज मध्ये. म्हणजे त्या ठिकाणी सगळे मोठे ऍक्टर्स वगैरे येऊन गेले. म्हणजे ते खूप जुनं रेस्टॉरंट आहे. सो ताज मध्ये आतमध्ये गेल्यावरती खूप सारे वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत. सो त्यातला एक शामियाना जिथे आम्ही डिनरला गेलेलो आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे आपण एक विचार करतो ना की यार एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण कसं जाणार, पण शेवटी तेच आहे की आपण तुम्ही गेल्याशिवाय करणार नाही. आम्ही पण तेच, म्हणजे आम्ही जेव्हा पोहोचलो गेटवेला तेव्हा आम्ही ऑलमोस्ट अर्धा तास तरी आम्ही तिकडे बाहेरच बघत होतो की अरे नक्की कोणत्या हॉटेलमध्ये जायचं, त्या हॉटेलमध्ये कुठून जायचं, एंट्री पण कुठून करायची ते करायचं माहिती नव्हतं. कारण हा कधीचा आहे 2020चा फोटो, म्हणजे लॉकडाऊन व्हायच्या आधी जॅन मध्ये आमचं असते डेटिंग अॅनिव्हर्सरी काइंड ऑफ. सो जॅन मध्ये आम्ही गेलेलो. सो 2020 मध्ये मी 20 वर्षाची, हा 21-22 वर्षाचा होता तेव्हा. सो तेव्हा आम्ही ताजला गेलेले. आम्ही कॉलेजला नंतर गेल्याच्या नंतर ऑब्व्हियसली मी सोशल मीडियाला टाकलं होतं. सो माझे सगळे फ्रेंड्स मला मोठे लोक होई ताजला. पण आमचं असं काय की आम्हाला एक ते एक्सपिरियन्स करायचं होतं आणि तेव्हा होते पैसे, आम्ही दोघं पण कमवत होतो. सो त्यामुळे आम्ही विचार केला की चला ताजला जाऊया. सो हा तेव्हाचा हा पण 2021 मधला फोटो. आफ्टर लॉकडाऊन आम्ही माथेरानला गेलेलो 2 जण. तेव्हाचा हा फोटो आहे. आम्ही केस शॉर्ट केलेली. तेव्हाचीच केस हिला चांगली वाटतात. जे स्ट्रेटनिंग केली अजून पण सांगतो की तिला तशीच केस ठेव. म्हणजे आपण कधी कोणाला चांगलं सांगतो ना ह्या गोष्टीमध्ये तू चांगली दिसतेस, तर ते कधी ऐकायचं नसतं. तर आताची केस तुम्ही बघू शकता. आणि आता रिसेंटली आमचे काय व्हिडिओ असतील तुम्ही बघितले असतील तर. नेक्स्ट माझ्या केसांवरती नेक्स्ट के बघा केस. मी तुम्हाला सांगितलं जे चांगलं आहे ते कधी कोण ऍक्सेप्ट करत नाही. जे वाईट आहे त्याच्या पाठीत सगळे जातात. पण हा मी तुला डेट नव्हतं करत. तरी पण मी माझ्या नसं मी म्हटलं थोडाच वेळ आधी की माझ्या केसांवर नको. मी खूप एक्सपेरिमेंट केले त्याच्या केसांवरती
आणि हे मी 12वीला वगैरे होते. आणि ह्याचा पण इतकी बेकार स्टोरी, म्हणजे मी असेच कापले तर ते मला एवढे ठेवायचे होते बँग्स, तर ते लिटरली एवढेच कापले आणि ते इतकं हॉरिबल दिसत होतं. शी. आणि मग नंतर मला सुचेच ना की मी घराच्या बाहेर पडले नसेल हफ्ताभर. मग नंतर मी स्ट्रेटनिंग केली, मग ते जरा बँग स्ट्रेटनिंग करून थोडे एवढे आले होते. सो हा तेव्हाचा फोटो आहे. ट्रॉमा आहे माझा. चेंज. येस. मी बोललो ना कधी असं ते आधीपासून आहे भरपूर. ते सेम जरा तरी माझी तारीफ कर. अगं तुझे लहानपणीचे सगळे फोटो चांगले, जर तू दिसायला जेवढी सुंदर आहे तर मग त्याच्यामध्ये अजून तारीफ करणं काय होतं अजून. त्या प्रत्येक फोटोला असं काजळचा असा टिक्का लावायला. काय म्हणलं परत बोल. दिसायला काय होती? सुंदर होतीस आहे पण. येस. नेक्स्ट फोटो. डॉन बनेगा डॉन. 50 तोला 50 घरातल्या सगळ्यांच्या चैनी घालून गोल्ड. हा माणूस उभा इथे. माणूस नाही, लहान क्यूट मुलगा. पण भेंडी हा कोट. शूज जरा म्हणजे ते शाळेला डेली घालून जायचं ना, तेच शूज आहेत वेगळे. ते शूज आहे ते जाऊ दे. पण हा कोट म्हणजे वाढत्या अंगाचा, म्हणजे असं नक्की किती वाढत्या अंगाचा होता. मी ते घरी बोलत पण होतो की बाबा मला नाही करायचं नाही, ते जबरदस्ती नेलं होतं. तर त्या जबरदस्तीमध्ये तिघा जणांच्या चैन आहेत. खालची चैन जी आहे ती काहीतरी विलास काका दत्ता काकाची आहे, आणि याच्या चैन घातल्या ना 2 पॅन्डन मग दिसत असतील. एक पप्पाची चैन आहे आणि एक काहीतरी विलास काका किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या काकाची चैन असते. 3 जण सगळे ना चल चांगला दिसतोय फोटो काढायला घेऊन गेलेले. ही अशी स्टोरी आहे त्या फोटो. आम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे अजून 2 काका आणि माझे पप्पा, हे 3 जण आम्ही एकत्र राहायचो. त्याच्यावर 13 जण आम्ही एकत्र राहायचो एका घरामध्ये. येस. सो नेक्स्ट फोटो. भरपूर लहानपणीचा फोटो आहे. बाजूला मोठी बहीण आहे, मला टिक्का लावते, आणि माझ्या बाजूला जो उभा आहे तो गणेश नाव आहे त्याचं, माझ्या आत्याचा मुलगा गणू आम्ही बोलतो त्याला. सो आय थिंक रक्षाबंधनचा वगैरे फोटो असायला पाहिजे लहानपणीचा. ते जसं म्हटलं की यांची जॉईंट फॅमिली होती. सगळे आहेत. टिकू गणू पण एकत्र. टिकू गणू म्हणजे यांच्या आत्याची 2 मुलं, ती पण यांच्याकडेच होती. ती आत्ता त्यांनी दुसऱ्या घरी येत आणि ते वेगळे राहतात. पण लहानाचे मोठे ते म्हणजे यांच्यासोबतच झाले. आणि ही दिदीची सख्खी बहीण आहे आमची दिदी. पाठीमागे जुनं असं कबाट, आमचा जुना टीव्ही तुम्ही बघू शकता. म्हणजे एक चाळीमध्ये असतं ना की सगळ्यांकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणि आमच्याकडेच कलर टीव्ही. सो कलर टीव्ही बघायला सगळ्याच्या गोळा होता. तर तो त्यावेळेचा असा कलर टीव्ही होता, एवढा मोठा स्क्रीनचा. तर तो एरियामध्ये आमच्याकडे आला होता पहिल्यांदा. आणि अजून पण चाळीतच राहतो. सुख म्हणजे चाळ बस, बाकी काय. ह्या गोष्टीचा एक रील बनू शकतो. सुख म्हणजे चाळ म्हणजे सुख. सॉरी उलटा बोललो मी. काय सुख म्हणजे चाळ म्हणजे. पण आम्ही अजून पण चाळीत राहतो. सगळे सण आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो आणि आम्हाला खूप आवडतं आमचं घर. आम्हाला काय त्याची लाज वाटत नाही की आम्ही चाळीत राहतो. उलट आम्हाला प्राऊड वाटतं की आम्ही चाळीत राहतो. म्हणजे रात्रीला कोणाला इमर्जन्सी झाली की बाजूच्या दार तुम्ही जर असं काय बोलतात ठोकलं तर लगेच कोणाकोणतरी येतं. ते बिल्डिंगच्या चक्कर मध्ये एका फ्लोर वरती एक घर असतं, खालचा हॉटेल ना हॉटेल, इंग्लिश बोलणारे, वाय डिस्टर्बिंग मी. काय काय चांगले पण असतील बिल्डिंग मधले पण आहे, पण आम्हाला आवडतं आम्ही जिथे राहतो. नेक्स्ट टॉपिक वरून भरकटतोय आपण. ट्रॅक परत आपल्या ट्रॅकवर येऊया. सो हा फोटो आहे रक्षाबंधन की भाऊबीज. आय थिंक त्याच्यामध्ये असायला पाहिजे रक्षाबंधन किंवा भाऊबीज. गजनी आहे हा, गजनी. ह्याला काही आठवत नाही. काही वर्षांनी मी कोण आहे हे पण ह्याला आठवणार नाही बहुतेक. नेक्स्ट एवढं सोडून काही होऊ शकतं. यो नेक्स्ट फोटो. हा फोटो मी टाकलाय. कौला
एकदम कवल्या, एकदम मिशी पण नाही कवल्या पोरगा, कवल्या मिशी पण आली तेव्हा, कवल्या एकदम. काय म्हणून तुम्ही ही पोस्ट दिलाय? सॅल्मॉन भाई, सॅल्मॉन. तेव्हाच ही ऍक्च्युली म्हणजे हा जो गॉगल आहे त्याची ट्रेंड तो तसा चालू होता. हा नाही, रेबन नाही, ओरिजिनल रेबन आहे. नाही काय माहिती नाही, शेप चांगला होता म्हणून तो घातला आणि तेव्हा कोणता मोबाईल होता माझ्याकडे काय माहिती नाही, जुना पोस्टिंग फोटो काढलाय फक्त. मला किती लागेल फोटो मध्ये? हे असायला पाहिजे म्हणजे एक 9वी-10वी ला असायला पाहिजे. तेव्हा मला दिसलंच. नेक्स्ट. तू मेरा हिरो. अरे हे म्हणजे तेव्हा तुझी गर्लफ्रेंड होती का? नाही, कोण नव्हतं. अरे असती तर मी तिला जाऊन केलं असतं. काय हा फोटो? नाही चेंज नको करू, मला बोलायचं या फोटो बद्दल. बोल. म्हणजे बोलायचं म्हणजे मला विचारायचं गर्ल दुखायला लागला हसून कि इतना कॉन्फिडेंस आपने कहाँ से लाया? कॉन्फिडेंस तो आधीपासूनच है. कहाँ से लाया सर आपने इतना कॉन्फिडेंस? कॉन्फिडेंस तो हमारे पास पहले से चेंज करा. येस, हा दिवाळीचा फोटो आहे. म्हणजे हा दिवाळीचाच फोटो आहे. तसंच काही स्टाईल वगैरे काय नाही, फक्त असाच फोटो काढलेला आहे. साधा भोळा. साधा भोळा. म्हणजे तुला चष्मा नव्हता तेव्हा? नव्हता चष्मा. मग तुला चष्मा किती पासून आला? 11वी पासून. मग हा 7वी असायला पाहिजे. नेक्स्ट. परत माझ्या आई सोबतचा आहे, माझा दुसऱ्या वाढदिवसाचा फोटो आहे. आणि मला असं म्हणजे सगळं दुसऱ्या वाढदिवसाला आपल्या मुलीच्या कोट घालतं. मित्रांनो तुम्ही कधी बघितलं? अरे पण मुलांना ठीक आहे, मुलांना कोट घालायचे ठीक आहे, मुलीच्या वाढदिवसाचा फ्रॉक छान असा परीचा सिंड्रेला टाइप वगैरे असं लोक घालतात. हे क्या आहे हे? मतलब गोड, किती क्यूट. अजूनपर्यंत जसे आहेत गाल तसे अजूनपर्यंत आहेतच, फक्त जरा आता एक्स्ट्रा आले, पण ते आहेतच आहे. लहानपणीचा चेहरा अजून आहे तोच आहे. माझा अपमान नव्हता करायचा, मला चांगलंच बोललो. आता लोक आल्यावरती ना असे घेतात आणि असं करतात, तसं सांगतोय. जेव्हा लहानपणी चालू झालेलं अजूनपर्यंत ते आहे तेच आहे. प्रत्येक गोष्टीला रडायचं, प्रत्येक गोष्टीला काय ना काहीतरी रडतच बसायचं. मी रडकी आहे. कधी रडली रे मी? नेहमी. काय नेहमी? काय नाही झालं की काय ना काहीतरी असं रडत बसायचं. रडत बोल. मग तू कडेवर घेत जा ना मला. माझ्या आईने कसं घेतलंय? घेतो कडेवर. त्याच्या पुढे लक्षात ठेव ना, याच्या पुढे लक्षात रडली की कडेवर घ्यायचं, ठीक आहे ना? आणि हा माझा फोटो मला ऍज युजल मला कंटाळा आलेला, मला नव्हे काढायचा होता फोटो. जशी क्राईमची सगळी मुलं असतात त्यांच्या वाढदिवसाला तशी मीही होते. आणि जबरदस्ती भाई साहेब बघ ना, केक बीक पण घेऊन गेलेत फोटो स्टुडिओ मध्ये. डेडिकेशन माझ्या आई वडिलांचं. पण मी एकुलती कचऱ्याच्या डब्यात उचलून. चला नेक्स्ट. तुला बोवाळणी करून घेतलंय वाटतं. तो ही बघा. काही बघा. नेक्स्ट फोटो आलाय. दिसला का तुम्हाला? दिसला असेलच. नाही बोलायचं असेल तर नेक्स्ट करा. तर दाखवत काय बसायचंय? तेव्हापासून काय बोलतात त्याला, नठ्ठा फट्टा करणं ते सगळ्याच मुली करतात. त्याच्यात काय वेगळं? फोटो पण काढलाय. कशात फोटो काढलाय? तो कोणतरी मला काढून पाठवलाय. तो फोटो आहे माझी एक मैत्रीण होती, स्कूल मधला फोटो, 7वी-8वीचा वगैरे. नकुशा. चांगलं कधी बोलूच नाही शकत हा माझ्याबद्दल. नेक्स्ट फोटो दिसला. मी पण याच्याबद्दल काय नाही चांगलं
हा फोटो म्हणजे सेम पाठीमागे जुनं बघू शकता. आणि तो माझ्या काकाला ना एक जुना फोन एक भेटला होता जेव्हा ते. हा लँडलाईन आहे फोन? नाही लँडलाईन नाही, लँडलाईन पण होता आमच्याकडे. तर एक जुना फोन जेव्हा स्टार्टिंगला फोन जे बनले होते ना तो फोन भेटला होता काकाला. ते असे नोकियाचा असा लांबडा त्याला असा अँटिना असायचा. ओ तो फोन काकाला भेटला होता रस्त्यामध्ये. तर काकाने उचलून आणला होता आणि आम्ही पण एकदम शॉक बाबा हे वाचतो पण नाही, काय कसं करायचं ते. तर नंतर कळालं की हा बाबा फोन आहे करून. आणि त्या फोन नेहमी काका आला की आधी फोन त्याच्या खिशातून काढायचा. तो फोन माझ्याकडे रात्रभर माझ्याकडेच असायचा. त्या फोनवरून काय ना काय काहीतरी बडबडत बसत एकटे. लहान मुलं बडबडत असतात, यायला फोन लाव, त्याला फोन लाव, आम्ही पोलीस बोलतोय, मी चोर बोलतोय, असं काय ना काहीतरी करून तो फोन माझ्याकडेच असायचा. तर तेव्हा तो फोटो काढलेला आहे. तर मित्रांनो, तर असा होता आमचा हा लहानपणीचे फोटो. सगळे थोडी लहानपणीचे फोटो होते, ओल्ड मेमोरीज. आणि आम्ही रिॲक्ट केलेला आहे या फोटोज वरती. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आणि तुम्हाला अजून काय व्हिडिओज बघायला आवडतील. आयडियाज शेअर करा आमच्यासोबत की आम्ही ते करू आणि आम्ही ते व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येऊ. फक्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जे मी बोलली ते झाला परत बोलायचं असतं. थँक्यू. बंद कर. थँक्यू. एक्झॅक्टली थँक्यू. असं नाही, असं एक्झॅक्ट थँक्यू असं. थँक्यू रेड्या नीट वाटत. थँक्यू. बंद करा व्हिडिओ.